तिला घेऊन जा तिकडे. नमस्कार, ओम ग्रुप ट्युशन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सिरीज नंबर 2 चालू केली आहे. मॅथ्स 1 ची चॅप्टर आपलं चालू आहे सध्या सायमल्टेनियस इक्वेशन. त्याचे प्रॅक्टिस सेट 1. प्रॅक्टिस सेट 1 मध्ये मी आता वेगळ्या प्रकारची 3 उदाहरण तुम्हाला आता सोडून दिले आहेत. वेगळ्या प्रकारचे आहेत थोडीशी. तर आपण पहिल्या ह्याच्यामध्ये लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं की पहिल्यांदा काय करायचंय, म्हणजे जर इक्वेशन आपल्याला दिलेली आहे, उदाहरणार्थ ही 2 इक्वेशन तुम्हाला दिलेली आहेत, सायमल्टेनियस इक्वेशन दिलेली आहे, तर आपण काय करणार, आता याचं निरीक्षण करणार. निरीक्षण करताना मी इथे काय बघतोय पहिल्यांदा की ही जी इक्वेशन आहे बरोबर, त्याच्यामध्ये जे व्हेरिएबल ए आणि बी हे व्हेरिएबल इक्वल व्हेरिएबल कोणते आहेत का, तर मला इथे इक्वल व्हेरिएबल मिळालेले आहेत बघा. 5b 5b. इक्वेशन 1 मध्ये +5 आहे आणि इक्वेशन 2 मध्ये पण 5b आहे बरोबर. तर मला 2 व्हेरिएबल जे आहेत ते इक्वल मिळालेले आहेत. आता व्हेरिएबल इक्वल मिळाल्यानंतर त्यांचा साइन चेक केलं मी, साइन सिम्बॉल. तर सिम्बॉल त्यांचं काय, तर इथे पण प्लस आहे, इथे पण प्लस आहे. आता अशी सिच्युएशन आहे की साइन सेम आहे, व्हेरिएबल सेम आहे, म्हणजे मला आता इथे व्हेरिएबल चेंज करायची गरज नाहीये. तर मग मी काय करणार, जर साइन सेम असेल तर मी करणार यांचं सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करणार. तर बघूया, चलो. तर मी आता इथे करतो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. आता हे 2 इक्वेशन मी पुन्हा लिहून घेणार इथे. 3a plus 5b equal to 26. Subtracting a plus 5b equal to 22. बघा, सबट्रॅक्टिंग जेव्हा करणार तेव्हा एक महत्वाचं म्हणजे इक्वेशन नंबर 2 जे खालचं इक्वेशन आहे साइन ना चेंज करायचं असतं. साइन काय करायचे, म्हणजे प्लस चं मायनस, मायनस चं प्लस. जसं की आता इथे बघा, इथे हा जो ए चा साइन आहे बघा, बऱ्याच मुलांचा गोंधळ काय असतो माहित आहे, त्यांना ना साइन कोणाचं काय माहित नसते. तर या 5b चा साइन प्लस आहे, तर या a चा साइन याच्या इथे पुढे असलं पाहिजे. a चा साइन कुठे असलं पाहिजे, पुढे. हे मागचं साइन आहे ना, हे ह्या नंबरचं आहे, याच्या पुढे जे साइन आहे ते a चं आहे आणि a चा साइन आहे प्लस. पण इथे सबट्रॅक्शन करताना हे साइन काय होणार, मायनस. इथे प्लस चा होणार मायनस आणि इथे पण काय होणार, मायनस. मग आता बघा पुढे काय होईल. आता इथे हे साइन नाही बघायचं, ह्याचं पण साइन नाही बघायचं. आता आपण काय बघायचं, 3a मायनस a, म्हणजे 3 मधून हा 1 गेला, इथे किती आहे, 1 आहे. तो तिथं दिसत नाहीये पण तिथे आहे 1, लक्षात घ्या. मग 3 मधून हा 1 गेला, राहिला किती, 2a. इथे प्लस 5b मायनस 5b. आता हे साइन नाही बघायचं, हे साइन बघायचं, मायनस मायनस 5. म्हणजे हा एलिमिनेट झाला, इथे कॅन्सल झाला. इक्वल टू 26 मायनस 22 4. प्लस चं साइन मोठ्या नंबरचं आहे, प्लस चं साइन द्यायला, ते द्यायचं नाही, लिहायचं नाही. मग आता इथे 2a इक्वल टू 4 म्हणजे a इक्वल टू 4 डिवाइड बाय 2. हे 2 इथे मल्टिपल आहे, ते राईट आहे, इक्वल टू साइनच्या राईट हँड साइडला गेले, डिवाइड झाले. 2 ने 4 ला डिवाइड केलं, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे राईट आहे किती, 2. म्हणजे इथे मला a ची व्हॅल्यू किती मिळाली, सॉरी 2 मिळाली. आता ही जी a ची व्हॅल्यू मिळाली ती काय करणार, पुट इन इक्वेशन 2 या 1 तुम्ही 2 मध्ये घ्या, a इक्वल टू 2. पुट इक्वेशन 2 नंबरचं इक्वेशन पुन्हा लिहून घेतला, a प्लस 5b इक्वल टू 22. a ची व्हॅल्यू 2, 5b इक्वल टू 5b इक्वल टू 22. हे इथे दिले 2 आहे,
ते इथे काय प्लस आहे, ते इकडे जाऊन मायनस होणार. 22 मायनस 2 20 5b. आता हे 5b म्हणजे याचा अर्थ 5 इंटू बी. 5b चा अर्थ 5 इंटू बी म्हणजे b इक्वल टू 20 डिवाइड बाय 5. b इक्वल टू 5 च्या टेबल मध्ये 20 येतात. 5 1 जा 5 5 4 जा 20. b ची व्हॅल्यू आहे 4. म्हणजे आपल्याला व्हेरिएबल मिळाले a इक्वल टू 2, b इक्वल टू 4. अशा पद्धतीने एक सम मी तुम्हाला सोडून दिले. याच्यामध्ये इक्वल साइन आहे, इक्वल व्हेरिएबल आहे. इक्वल साइन इक्वल व्हेरिएबल असेल तर आपण काय करायचं आहे, सबट्रॅक्टिंग करायचं, हे लक्षात ठेवायचं. पुढे दुसरा सम दिलेला आहे. हे थोडस वेगळ्या पद्धतीने आहे, म्हणजे इथे डिनॉमिनेटर आहे. म्हणजे ह्या इक्वेशनला पहिल्यांदा आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. तर सिम्प्लिफाय करायचं म्हणजे काय, तर इथे डिनॉमिनेटर आहे 3, ते कॅन्सल करायचं. मग 3 ला कॅन्सल करण्यासाठी आपण काय करणार, त्या सेम 3 ने मल्टिपल करणार बोथ द साइडला. मग 1/3 x मल्टिपल बाय 3 प्लस 3 into y इक्वल टू 10/3 into 3. 3 3 कट. अब हा एक वेगळा पार्ट आहे, हा वेगळा पार्ट. इथे प्लस साइन आहे, लक्षात घ्या. मग इथे राहिला 1x म्हणजे तो फक्त x प्लस 3y इक्वल टू 3 3 कट राहिले 10. हे तुम्हाला मिळणार ते इक्वेशन नंबर 1. आता झालं इक्वेशन. म्हणजे याला सिम्प्लिफाय केलं. इथे काय करणार, 4 डिवाइडेड बोथ द साइडला मल्टिपल बाय 4. 2x into 4 plus 1/4y into 4 equal to 11/4 into 4. इथे मल्टिपल होणार 8x प्लस 4 4 कट, इथे राहिले y इक्वल टू 4 4 कट 11. इक्वेशन नंबर 2. आता इथे आपल्याला अशा प्रकारे दोन इक्वेशन मिळालेली आहेत, इक्वेशन 1 इक्वेशन 2. आता पुन्हा इक्वेशन मिळालं तर इक्वेशनचं ऑब्झर्वेशन करायचं. त्याच्यामध्ये आपण हे बघतोय की व्हेरिएबल बघा, x इथे 1 आहे तर इथे 8x आहे, y 3y तर इथे फक्त y आहे, बरोबर. पुन्हा साइन पण कसे आहेत, सेम साइन आहेत. x चे पण प्लस आहेत, y चे पण प्लस आहेत. मग कोणाला इक्वल करायचा, कोणाला पण करू शकता, x ला पण करा किंवा y पण. समजा जर मी y ला करायचं म्हटलं तर इथे 3y आहे, मग इथे किती फक्त y. मग मला इथे पण काय करावं लागणार, 3y. म्हणजे मी इक्वेशन नंबर 2 ला मल्टिपल बाय 3, इक्वेशन 2 मल्टिपल बाय 3. मग इथे तसं करणार मी, इक्वेशन 2 मल्टिपल बाय 3. आता या इक्वेशनला 8x into 3 plus y into 3 equal to 11 into 3. इधर आगे 8 3 जा 24x plus 3y equal to 33. Equation number 3. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 सॉरी 3 यांचं काय करणार, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन काय करणार, तर जे व्हेरिएबल इक्वल आहे 3y 3y हे सेम साइन आहे, मग इथे सबट्रॅक्टिंग तो इकडे घेतो मी याला, सबट्रॅक्टिंग इक्वेशन
1 and 3. One equation, x plus 3y equal to 10. Third number equation, minus, subtraction the sign, minus 24 x plus 3y equal to 33. Subtraction, लक्षात सबट्रॅक्शन मध्ये साइन चेंज, जसं इथे केलं होतं तसं इथे करतोय आता. म्हणजे 24 चं साइन ते प्लस आहे ते मायनस, 4 चं 3y चं प्लस आहे मायनस, 33 चं प्लस आहे ते मायनस. इथे -24 प्लस 1 राहिले -23x. ग्रेटर नंबर साइन. इथे 3y प्लस -3y इलिमिनेट झाले. पुढे 33 मधून 10 गेले राहिले -23. ग्रेटर नंबर साइन. इथे प्लस साइन आहे 10 चं, ग्रेटर नंबरचं साइन आहे 33 चं साइन आहे मायनस, तर आन्सरला साइन झालं मायनस. मग इथे x इक्वल टू -23 डिवाइड बाय -23. मग x इक्वल टू किती आलं उत्तर 1. आता x इक्वल टू जे 1 इक्वल आले, x इक्वल टू 1 याचे आन्सर आहे. ते पुढील इक्वेशन 2 या 1 पुढे x इक्वल टू 1 पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 लिहून घ्यायचं, x प्लस 3y इक्वल टू 10. x ची व्हॅल्यू x इज इक्वल टू 1 x प्लस 3y इक्वल टू 10. 3y तसे ठेवले 10. हे नंबर आहे बघा, हे नंबर एका साईडला आहे का, म्हणजे 10 हा 1 इथे प्लस आहे, इकडे आहे साईड a प्लस 3y आहे. ह्याचं दिसत नाही, इथे लिहिलं नाहीये, पण हे प्लस साइन आहे, हे इथे जाऊन बघा मायनस. साइड बदलली म्हणजे a इक्वल टू साइड इक्वल टू च्या लेफ्टला असेल ते राईटला गेलं तर प्लसचं मायनस होणार, राईटचं लेफ्टला आलं तर प्लसचं मायनस होणार, साइन चेंज होणार. म्हणजे आता 3y इक्वल टू 10 - 1 9. आता इथे y इक्वल टू 9/3. हे 9 हे 3 मल्टिपल आहे, y ला ते तिकडे गेले डिवाइड झाले. म्हणजे जसं प्लसचं मायनस होतं साइड चेंज झाल्यावर, तसं मल्टिपलचं डिवाइडचं मल्टिपल होतं. मग आता हे मल्टिपल आहे 3y, ते काय झालं डिवाइड झालं. मग y इक्वल टू 3. म्हणजे इथे x आणि y ची व्हॅल्यू आपल्याला आली, x इक्वल टू 1 y इक्वल टू 3. आता हे बघा, हे जरा वेगळ्या पद्धतीचं सम होतं, याचा डिनॉमिनेटर वगैरे होता, त्याला सिम्प्लिफाय करून दाखवलेलं आहे. सिम्प्लिफाय लक्षात ठेवायचं सिंपल आहे की जे खाली नंबर जो असतो डिनॉमिनेटर मध्ये छेदामध्ये, त्याच नंबरने त्या इक्वेशनला मल्टिपल करायचं. इथे पण तसंच केलेलं आहे. आता इथे पुढचं सम आहे ते अजून थोडं वेगळं आहे, अजून थोडं वेगळं आहे. तर या सम मध्ये बघा, इथे व्हेरिएबल x बरोबर जो कोएफिशियंट आहे नंबर आहे, तो दुसऱ्या इक्वेशन मध्ये y बरोबर आहे. पहिल्या इक्वेशनच्या y बरोबर जो नंबर आहे तो दुसऱ्या इक्वेशनच्या 1 बरोबर x बरोबर आहे. अशा प्रकारे एक क्रॉस नंबर इक्वल आहे, क्रॉस व्हेरिएबल आहे, त्यांच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या इक्वल आहेत. मग आता इथे काय करायचं, मग ऍडिशन करायचं की सबट्रॅक्शन करायचं? तर सिंपल इथे पहिल्यांदा एकदा ऍडिशन करायचं आणि एकदा सबट्रॅक्शन करायचं. मग इथे adding equation 1 and 2, डायरेक्ट ऍडिंग म्हणजे पहिले डायरेक्ट बेरीजच करायची इक्वेशनची, असं असेल तर आपण, पण बघा असं असतं पाहिजे नंबर. मग 99x प्लस 101y इक्वल टू 499 ऍड 101x प्लस 99y equal to 501. Add 200x
200y इक्वल टू 1000. आता हे 200 200 1000 हे एका टेबल मध्ये येतात. 200 च्या टेबल मध्ये 1000 मिळतात. मग आपण परत 200 ने काय करायचं, सगळीकडे डिवाइड करून घ्यायचं. म्हणजे 200x डिवाइड बाय 200 प्लस 200y डिवाइड बाय 200 इक्वल टू 1000 डिवाइड बाय 200. चालेल, कट 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 म्हणजे x प्लस y इक्वल टू, आता हे असे जर डिवाइड समजत नसेल तर 0 0 पहिले घालवा. म्हणजे 2 1 जा 2 2 5 जा 10 म्हणजे आन्सर 5. म्हणजे आपल्याला इथे इक्वेशन मिळालं पाहिजे 3 नंबरचं इक्वेशन. इथे तर पहिल्यांदा काय केलं आपण, ऍडिंग केलं, एक नवीन इक्वेशन तयार केलं. आता सबट्रॅक्टिंग. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. 99x plus 101y equal to 499 minus subtraction 101x plus 99y equal to 501. आता सबट्रॅक्शन करतोय, लक्षात घ्या. सबट्रॅक्शन करतोय म्हणजे काय करणार आपण, साइन चेंज. अब हे साइन पाहिजे इथे मध्ये येतो. 101 चं साइन प्लस आहे, इथे मायनस लिहिलं. 99 चं प्लस आहे मायनस. 501 चं प्लस साइन आहे मायनस केलं. आता मायनस केल्यानंतर 101 मधून 99 गेले, कारण किती 2x, पण ग्रेटर नंबर साइन 2x. इथे पण 101 मधून 99 गेले, प्लस साइन, कारण 100 चा साइन इथे प्लस आहे 2y. इथे पण 501 मधून 499 गेले, राहिले किती -2. मायनस का साइन बघा, लक्षात घ्या. मी इथे मायनस साइन का दिलाय, साइन वरती लक्ष द्या. साइन मेन म्हणजे साइन चुकलं तर संपूर्ण सम चुकणार. साइन इथे बघा मायनस का घेतलं तर ग्रेटर नंबरचा आहे. इथे प्लस साइन का घेतलं तर प्लस साइन ह्या नंबरचा आहे, ग्रेटर नंबरचा. इथे मायनस साइन का घेतलं तर ग्रेटर नंबरचा आहे. आता इथे बघा 2 2 2 म्हणजे डिवाइड बाय 2 केलं तर इक्वेशन अजून ते इझी होणार. -2x डिवाइड बाय 2 प्लस 2y डिवाइड बाय 2 इक्वल टू -2 डिवाइड बाय 2. 2 ने डिवाइड केलं तर राहिलं ते -1 -x प्लस y इक्वल टू -1. आता हे झालं आपलं इक्वेशन नंबर 4. बघा, आता अशा पद्धतीने आपल्याला हे 2 इक्वेशन मिळालेली आहेत नवीन. आता ह्या 2 इक्वेशन मधून आपल्याला इलिमिनेटिंग करायचं एखादा व्हेरिएबल. मग आता काय करता येईल, तर यांचं निरीक्षण केलं तर मला इथे x प्लस मिळतोय, इथे x आहे तो इथे मायनस मिळतोय. म्हणजे सेम व्हेरिएबल आहे आणि ते कसे डिफरंट साइड आहे. सेम व्हेरिएबल डिफरंट साइड असेल तर काय करायचंय, ऍडिशन करायचं. सेम व्हेरिएबल डिफरंट साइड ऍडिशन. मग आता ऍडिंग इक्वेशन 3 and 4 इथेच लिहितो मी. ऍडिंग इक्वेशन 3 and 4. Equation number 3, x plus y equal to 5 plus adding -x plus y minus x plus y equal to -1. एडिंग करतोय, लक्षात घ्या. प्लस मायनस कॅन्सल. 2y इक्वल टू 4 minus 1 सॉरी 5 minus 1 4. पुन्हा इथे 2y म्हणजे 2 into y लक्षात घ्या. तर y इक्वल टू हे मल्टिपल आहे, इक्वल टू साइडचा राइट साइडला गेले तर 4 डिवाइड बाय 2
म्हणजे y इक्वल टू 2 2 जा 4. आता इथे आपल्याला कोणाची व्हॅल्यू मिळाली? y ची. तर x एलिमेंट झाला, y ची व्हॅल्यू मिळाली. आता y बरोबर 2 आले ते आपण इक्वेशन नंबर पुन्हा 1 मध्ये ठेवूया. म्हणजे y इक्वल टू 2 पुट इक्वेशन 1. इक्वेशन 1 लिहून घेऊया. x प्लस y इक्वल टू 5. आता y ची व्हॅल्यू किती इथे दिलेली आली आपल्याकडे? 2 ची व्हॅल्यू 2 ठेवूया y च्या जागेवरती. व्हॅल्यू पुटअप करता लक्षात ठेवायचं नंबर व्यवस्थित खालोखाल लिहिले म्हणजे साइन इक्वल टू एका खालोखाल आलं पाहिजे. मग इथे आता x इक्वल टू 5 मायनस 2 म्हणजे हे जे प्लस होते ते साइन चेंज करून तिकडे गेले तर ते प्लस चे मायनस झाले. मग x इज इक्वल टू 5 मायनस 2 3. आता आपल्याला इथे x इक्वल टू 3 y इक्वल टू 2 असे व्हॅल्यू आपल्याला आलेले आहेत. तर अशा प्रकारे मी तुम्हाला आता सायमल्टेनियस इक्वेशन मॅथ्स 1 चॅप्टर 1 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल बरोबर याच्यातली पहिल्या लेक्चरला एक सम, आता 1 2 आणि हे 3 ही वेगवेगळ्या पद्धतीने सम मी सोडून दिलेली आहे. तर तुम्ही प्रॅक्टिस सेट जो 1 आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 मध्ये सम आहे आणि 1 मध्ये ना एक सम आहे पण ते फिलिंग द ब्लँक्सच्या टाइप मध्ये, तर ते पण तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. ते सुद्धा तुम्हाला जमेल. अशा पद्धतीने विचार करा, सोडवताना थोडासा विचार करा, थिंकिंग करा काय करायचं ते आणि त्याप्रमाणे तुम्ही सोडवा. तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असंच तुम्ही पुढचे पण व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.